अशा पद्धतीने आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। 4 अंडे बॉईल करून घेतलेले आहे। धाग्याच्या साहाय्याने याला कट करून घेतलेले आहे। अंडे टाकून घेऊया, याला फ्राय करून घेऊया अंडेला या 1 मिनिटासाठी। अशा प्रकारे आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे अंडे पलटून घ्यायचे आहे, दुसऱ्या साईडनं शेकून घ्यायचे अंडे आपल्याला हे। अशा पद्धतीने आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। हा मसाला आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, हळूहळू याचा कलर चेंज होत आहे। बघा, मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊया। एक चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, थोडीसी हळद, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ। हे आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे, आणि हा मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे पूर्ण। तुम्हाला ढाबा स्टाईल अंडा तवा मसाला घरच्या घरीच बनवू शकता। आणखी आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडं। आणखी आपल्याला 2 मिनिट याला मसाल्याला भाजून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं पाणी लागेल याच्यामध्ये तेवढं पाणी टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाला। बघा, मसाल्यानं किती छान तरी सुटलेली आहे अशा प्रकारे, आणि छान कलर सुद्धा आलेला आहे। तुम्हाला ही ताव्यावर नसन करता नसन येत तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता। आता आपण याच्यामध्ये अंडे टाकून घेऊया। बघा, किती छान तरी आलेले आहे। बघा, मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे आणि तरी सुद्धा सुटले। आता आपण अंडे टाकून घेऊया अशा प्रकारे। तुम्ही ढाबा स्टाईल अंडा तवा घरीच बनवू शकता। बघा,
किती छान झालेली आहे.